नमस्कार, मी अनुराधा. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते अनुराधा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आंब्याची पानं घ्यायला आले होते. दिवस मावळतीला चालला होता. म्हटलं पहिलं आंब्याची पानं घ्यावी, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच मी आंब्याची पानं कशासाठी घेतलीत. तर मी ना तुम्हाला आंब्याचं झाड दाखवते आमच्यातलं. म्हणजे आंबे आता कैऱ्या लागायला चालू झालेत. मोहर तर भरपूर लागलेला, पण वातावरणामुळे जास्त नाही, तेवढेच थोडे आंबे लागलेत. तरीसुद्धा भरपूर आहेत. आणि हा लोणच्याचा म्हणजे देशी आंबा आहे. तर मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट तर म्हणजे मी जे यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे ते अजून म्हणजे माझ्या नातेवाईकांना कोणालाही माहीत नव्हतं. आणि माझ्या दीदीला जेव्हा माहिती पडलं तेव्हा तिने सगळे व्हिडिओ बघितले आणि मला तिने पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आणि खरंच तू खूप छान काम करतेस अशी सुद्धा म्हणाली. आणि आपल्या माणसाचा पाठिंबा असला की खरंच खूप भारी वाटतं. तर दिवस मावळतीला चालला होता. तर चला तुम्हाला पण दाखवावं. तर इथे बघा मी फुलं आणली होती झेंडूची. तर आमच्या इथे झेंडूची बाग आहे. तर तुम्हाला मी नंतर एखादा एक छानसा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेन. झेंडूच्या बागेचा लाल म्हणजे केशरी आणि पिवळा झेंडू इतकं छान वाटतंय बघायला. तर मला एक छान व्हिडिओ करायचा आहे. मग म्हणून तोपर्यंत मी दुसरीकडून आणले, तिथून बागेतून नाही, दुसरीकडून आणलेत फुलं. तर मला बनवायचं होतं देवाला हार, देवासाठी. तर मी इथे हार बनवत होते. तर संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर ना बसले होते हार बनवायला. आणि आमच्या इकडे 3 फेज संध्याकाळची लाईट 10ला येते आणि सकाळी 6ला जाते. आम्हाला भरायचं होतं पाणी, म्हणजे पिण्याचं सुद्धा आणि वापरण्याचं सुद्धा. आणि पिण्याचं पाणी आम्हाला जरा दुसरीकडे जरा लांब थोडंसं अंतरावर जाऊन आणावं लागतं. तर त्यासाठी जागरण चालू होतं आमचं. मग बसून काय करायचं, तर म्हटलं हार बनवून घ्यावा. सकाळी पूजा झाली की लगेच देवाला हार आपल्याला घालता या. तर बघा इथे एक झाली चूक अशी की ह्या एका साईडला मी मध्ये पानाच्या खालच्या साईडला पिवळं फुल घालायला विसरले. पण म्हटलं आता लाईट आज जाऊन आली होती आणि मग आम्हाला पाणी आणायला जायचं होतं म्हणताना मग राहून दिलं तसंच. तर बघा हार वगैरे ठेवून दिला आणि आता चालले मी सगळ्या भांडी गोळा करून पिण्याचं पाणी आणण्यासाठी. तर खरंच परत एकदा दीदीला खूप खूप आभारी आहे दीदीची, कारण तिने मला खूप सपोर्ट दिला आणि असा सपोर्ट कायम राहू दे असं माझी खूप इच्छा आहे. आणि चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी चालले पाणी आणण्यासाठी. गुड नाईट. चला.